एकीकडे राज्यात भाजपचे नेते आणि मनसेचे नेते यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं असतानाच राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट ऑफर दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय। मराठी माणसाकडे चांगल्या दृष्टीने पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा असं म्हणत राज ठाकरेंनी थेट ऑफर दिली। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर महत्त्वाची मानली जाते। निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे। तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा। निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे। तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा।